पुढची बातमी बघूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेनं रॅली काढली। अटी शर्ती नको, कर्जमुक्ती हवी, ठाकरे सेनेनं असं म्हणत ट्रॅक्टर रॅली काढली। क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावरती ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। एकतर सगळ्यात महत्त्वाचं जी फसवी कर्ज माफी आहे याच्याविषयी माननीय विभागीय आयुक्त सगळे अधिकारी इथं होते, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, आमचे मुद्दे मांडलेले आहे। कर्जमाफी कशा पद्धतीनं फसवी याच्यात काही कलमामध्ये दुरुस्तीची आवश्यकता आहे। 2008, 2017, 2019 कित्येक शेतकरी कर्जमाफीपासून अतिशय दूर आहेत। ज्यांना 2019ला पूर्णपणे कर्जमाफी मिळाली त्यांचा इथं कुठेही त्यांना 1 रुपया इथं फायदा मिळेल अशा प्रकारची स्थिती नाही। ज्यांनी 2019 नंतर कर्ज उचललेलं आहे त्यांनी त्यांच्या कर्जमाफीमध्ये सुद्धा अनेक अटी शर्ती आहेत। विभागीय आयुक्तांच्या कानावर हे मांडली, मला वाटतं त्यांच्यामार्फत राज्य सरकारपर्यंत ही भूमिका पोहोचेल। या भूमिकेशिवाय खताची भूमिका मांडली आम्ही, खत उपलब्ध होत नाही, मला वाटतं त्याच्याविषयी समाधानकारक चर्चा झाली, परंतु वीज 8 तास सतत मिळत नाही हा एक मुद्दा आहे। आणि जे कांदा खरेदी केंद्र आहेत हे नाशिकमध्ये फक्त सुरू झाले, संभाजीनगरात सुद्धा वैजापूर, कन्नड हे तालुके मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक आहेत, इथे सुद्धा खरेदी केंद्र सुरू व्हावेत। मला वाटतं एक सकारात्मक चर्चा माननीय विभागीय आयुक्तांशी केलेली आहे। सरकारकडे योग्य ती माहिती ते पुरवतील आणि सरकार सुद्धा दखल घेईल असं वाटतं। ऑनलाईन खत प्रणाली संदर्भात नाही, ऑनलाईन खत प्रणाली काय चुकीची असं नाही म्हणता येणार। ऑनलाईन खत प्रणाली ही चांगली आहे, त्याच्यातून लिंकिंगला आळा बसेल, परंतु ऑनलाईन खत प्रणाली करण्याच्या आधी कृषी विभागानं योग्य तयारी करायला पाहिजे होती, कारण संभाजीनगर आणि कोल्हापूरमध्ये ऑनलाईन खताच्या विषयी पायलट प्रोजेक्ट म्हणून हे 2 डिस्ट्रिक्ट 2 जिल्हे घेतलेले आहेत। मला वाटतं येणाऱ्या काळात असं ऑनलाईन द्यायला काहीच हरकत नाही। मी तर म्हणेल याच्यानंतर ऑनलाईन नोंदवल्यानंतर घरी शेतकऱ्याच्या खत पोहोचू शकेल अशी सुद्धा स्थिती येऊ शकते जर सरकारने ठरवलं तर। जसं आज गॅस सिलेंडर आहे, आपण ऑनलाईन बुक केलं तर घरी कसं येतं, तशाच पद्धतीनं खत बुक केलं, युरिया बुक केलं, हे सगळं केलं तर घरी पोहोचू शकेल। मला येणार काळात होऊ शकतं आणि त्याच्यामुळे ऑनलाईन खत प्रणाली चुकीची असं मी मुळीच म्हणणार नाही, पण ऑनलाईन प्रणाली सुरू करताना योग्य ते मार्गदर्शन, शेतकऱ्यांना योग्य त्या सुविधा, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण आवश्यक आहे, ते काही झालेलं नाही, म्हणून अडचणी येतात।